श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुमचे सर्वच अडचणी, प्रश्न जे पण आहे ते तुम्ही स्वामींना कसे विचारावे आणि स्वतः स्वामी तुम्हाला कसे उत्तर देतील. हो, जे तुम्ही आता ऐकलं आहे की स्वामी आपल्या भक्तांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कसे देतात हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मनात पुष्कळ असे प्रश्न असतात. काही खूप महत्त्वाचे असतात किंवा काही ना खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो. पण तो कसा घ्यायचा किंवा आपल्याला हे करायचं आणि आपण केलं आणि ह्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन नुकसान झाला तर तोही तुम्हाला सहन करावा लागणार. मग त्याच्या आधी जर तुम्ही स्वामींना असा प्रश्न विचारलात की स्वामी मी हे काम करू की नको करू, यामध्ये मग स्वामी तुम्हाला जे उत्तर देतील ते तुम्हाला मान्य करायचं आहे. भले तुमच्या मनाला पटणार नसेल. कसं होतं माहितीये, जसं तुम्हाला आवडीचा जॉब हवा आहे आणि तुम्ही तुम्ही तिकडे जाऊन इंटरव्ह्यू देताय, खूप प्रयत्न करताय, खूप फॉर्म भरताय किंवा तयारी करताय. पण तुम्ही नेहमी परीक्षा देताय, इंटरव्ह्यू देताय, पण तुम्ही पास होत नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही स्वामींना विचारायला पाहिजे, की स्वामी मी हे करू की नको करू? आणि जे जर तुम्हाला उत्तर स्वामींनी दिलेलं आहे, की स्वामी जर तुम्हाला बोलतील, की तुम्ही हे नका करू, म्हणजे नाही म्हणून जर उत्तर दिलं, तर तुम्ही ते काम नाही करायला पाहिजे. ते कसं? कारण ना स्वामी ना जाणतात, की पुढे जाऊन तुमचं काहीतरी अघटित होणार आहे, नुकसान होणार आहे, ते तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. म्हणून स्वामी तुम्हाला ते आत्ताच नका करू म्हणून समजावत असतात. मग काही भक्तांना कसं वाटतं, नाही, नाही, मी खूप प्रयत्न करतोय, मला हे हवंच आहे. आणि तुम्ही ते जिद्दीने जर तुम्ही ते केलंत, स्वामींनी नको बोललं तरी तुम्ही ते काम जर केलंत आणि मग पुढे जाऊन कसं होतं, की मग तुम्हाला ना काही नुकसान भोगावे लागतात. अडचणी येतात त्यामध्ये. म्हणून ना, तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवून त्यांना जर हा प्रश्न विचारलात, तुम्हाला थोडा त्रास होईल, नाही असं नाही. सुरुवातीला तो निर्णय मान्य करायला त्रास होईल स्वामींचा, की मला तर करायचं आहे, माझी आवडती वस्तू आहे, आवडती व्यक्ती आहे किंवा मी कसं विसरू, सोडू, हातातनं जाऊ देऊ, मी माझे 100% प्रयत्न करीन. पण जर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार असेल, तर तुम्ही ती गोष्ट करू नये म्हणून स्वामी तुम्हाला थांबवतात आहे. मग तुम्ही तिथेच थांबायला पाहिजे की नाही? थोडा त्रास सहन करा ना. मग तुम्हाला काही वर्ष, काही महिने, दिवस उलटतील आणि तुम्हाला समजेल की स्वामी बरोबर होते. स्वामींचा हा निर्णय बरोबर होता. मग तुम्ही कितीही म्हणजे त्यात मग दुःखी जरी झालात ना, की स्वामींनी का नाही बोलले? मला हे करायचं होतं. मला हा जॉब हवा होता. असं का झालं? पण तुम्ही नंतर जाऊन तुम्हाला कळेल, की तुम्हाला त्यापेक्षाही खूप चांगलं काहीतरी भेटणार आहे. कारण स्वामींनी ते लिहून ठेवलेलं असतं, की आपल्याला हे भेटणार आहे आणि ते जे आपल्याला चांगलं आहे तेच देतील. ही जर विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवताय ना, मग कधीच तुमचं वाईट होणार नाहीये. मग तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला ना मी व्हिडिओच्या एंडिंगला ते फोटो टाकीनच. तुम्हाला 2 चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे आपण लहान असताना नाव, गाव, फूल, फळ किंवा चोर पोलीस खेळायचो. तसेच तुम्हाला 2 चिठ्ठ्या बनवायच्या आहेत आणि त्या चिठ्ठ्यामध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे वर आणि नंतरला खाली तुमचा प्रश्न लिहायचा आहे. म्हणजे समजा की मला तो जॉब लागेल का? समजा बेसिक आहे की मला इथे-इथे जॉब करायचा आहे. स्वामी मी खूप प्रयत्न करतोय. मला तो जॉब लागेल का? फलाण्या ठिकाणी हा जॉब आहे. मला हा जॉब लागेल का? आणि खाली लिहायचं नाही म्हणून. आणि नंतरला मग दुसऱ्या चिठ्ठीमध्ये पण तुम्हाला श्री स्वामी समर्थ वर लिहायचं आहे आणि खाली लिहायचा आहे तुमचा प्रश्न आणि त्यानंतर खाली उत्तर लिहायचं आहे होय म्हणून. आणि ते तुम्हाला व्यवस्थित तुमच्याकडे फोल्ड होतील. तसे तुम्हाला ते फोल्ड करायचे आहे. 2-3 फोल्ड करा. एकदम बारीक-बारीक त्याच्या चिठ्ठ्या बनवा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्वामींसमोर बसायचं आहे. एक धूप लावायचं आहे, धूप. आणि त्यावरनं जे तुमच्याकडे ते वाटी वगैरे असेलच ना, त्यात तुम्ही अगरबत्ती वगैरे लावता, त्यात तुम्हाला त्या चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत. आणि जे धूपचं थोडंसं रक्षा पडतं, त्यावर त्या चिठ्ठ्यांवर लावायचं आहे. मग तुम्हाला स्वामींचे एक माळ जप करायचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही करू शकता. जर तुमचा खूप मोठा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, खूप गरजेचं आहे, तुमचं आयुष्य त्याने बदलू शकतं किंवा बदलू शकतं, बिघडू शकतं, चांगलं होऊ शकतं. मग तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही 11 माळ जप करावं. पण मी तुम्हाला सांगू का? मी दोन्ही प्रकारे ट्राय केलेलं आहे हे. म्हणजे मी 11 माळी करूनही एक प्रश्न विचारलाय, त्यात पण नाहीच आलं.
आणि मी एक माळ जप करूनही तो प्रश्न विचारला. आधी मी एक माळ जप केला. म्हटलं आपण एक माळ जप केलंय म्हणून स्वामींनी नाही म्हटलंय का? त्यांच्यापर्यंत माझी सेवा पोहोचली नाही का? तर मग मी नंतरला दुसऱ्या दिवशी परत तोच सेम प्रश्न विचारला स्वामींना आणि 11 माळी जप केली. पण मग तेव्हाही उत्तर मला नाहीच आलं. मग तेव्हा मात्र मला समजलं की ते काम होणार नाहीये. त्याचा जास्त विचार करायला नको. कारण मला पुढे जाऊन त्रासच होईल ह्यातनं. म्हणून मी तो विषय खरंच सोडला. थोडे दिवस मला गेले यामध्ये, की आपण सोडावं. कारण ते खूप खूप महत्त्वाचं काम होतं माझ्यासाठी. मी ते काम सोडून दिलं. विषय सोडला त्या कामाचा. मग नंतरला तुम्हाला काय करायचं 11 माळी जप करा, 1 माळ जप करा, पण शांतपणे एकाग्र होऊन स्वामींना म्हणजे जप करा आणि हा प्रश्न विचारा, की स्वामी मनात पण जेव्हा तुम्ही चिठ्ठ्या तर लिहिल्याच आहेत, पण तुम्ही तोंडानेही म्हणा, की स्वामी मला तो जॉब लागेल का? म्हणून मी तुमच्याकडे प्रश्न विचारतोय. मला मार्गदर्शन करा. स्वामी मला या प्रश्नांची उत्तरे द्या. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं झाली 1 माळ जप केलं तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही माळेचा जप केला. त्यानंतर तुमच्या घरी लहान मूल असेल, तुम्ही मात्र त्या म्हणजे ती चिठ्ठी उचलायची नाहीये. तुमच्या घरी जो पण लहान मूल असेल ना, त्याला ती चिठ्ठी उचलायला लावायची आहे. आणि त्यातनं मग त्यालाच ओपन करायला लावायची, उघडायला लावायची ती चिठ्ठी आणि त्यात मग तुम्हाला होय किंवा नाही, हे जे पण आलं आहे ते तुम्हाला मान्य करायचं आहे. कारण मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगते, की अनुभवावरून सांगते, की जे स्वामींनी उत्तर दिलेलं आहे, ते जर मी मान्य केलं, तर मला खरंच खूप चांगलं पुढे जाऊन भेटतं किंवा त्याच्यापेक्षाही खूप बेटर, खूप चांगलं होतं माझ्या आयुष्यात. जसं तुम्हाला माहिती आहे, आता स्वामी भक्त असल्यामुळे तुम्ही पण स्वामी चरित्र सारामृत नक्की वाचलं असेल. तर हे स्वामींना प्रश्न विचारायचं हे कुठनं चालू झालंय माहिती आहे का तुम्हाला? ही सुरुवात बाळप्पा महाराजांनी. बाळप्पा महाराजांनी सेम असेच प्रश्न म्हणजे स्वामींना विचारले होते. जेव्हा काही लोक त्यांना त्रास देत होते, की तुम्ही मठात राहू नका, तुमच्यामुळे आमचं नुकसान होतंय, तुम्ही इकडनं जावा. पण त्यांना स्वामींची सेवा करायची होती. स्वामी परम स्वामी भक्त आहेत ते. तर स्वामींना आता ह्यांना जर त्रास होतोय, तर त्यांचं मन खूप हळवं होतं, की मी इथे राहू शकत नाही मग. मी स्वामींची आज्ञा घेतो आणि मी जातो. मग त्यांनी स्वामींना 2 प्रश्न विचारले, की एक प्रश्न विचारले 2 चिठ्ठ्या टाकून, की मी इकडनं जाणार आहे स्वामी, मी जाऊ आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये, की जाऊ की नको म्हणून. असे 2 प्रश्न त्यांनी विचारले आणि स्वामींनी स्वतः त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यांना प्रचिती दिलेली आहे, की तुला जायची गरज नाहीये, तू इथेच चाकरी करशील म्हणून. नंतरला परत असा काही प्रसंग अजून येतो, की काही जण प्रयत्न करतात, की बाळप्पा महाराज इकडनं जावे म्हणून. मग तेव्हाही ते म्हणतात, की स्वामींकडनं तुम्ही आज्ञा घेऊन या, मी इकडनं मग निरोप घेईन म्हणून. पण जेव्हा ते जातात पण स्वामींकडे, की बाळप्पा महाराजांना कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायचं, त्यामुळे त्यांना त्यांच्या गावी जायचंय. तर विचार करा स्वामींनी याच्यावर काय उत्तर दिलं असेल? स्वामींनी सरळ सरळ म्हटलं त्यांना, की बाळप्पा नेहमी इथे रोज कुलस्वामिनीचे त्याच्या दर्शन घेतो, त्याला कुठेही जायची गरज नाहीये. म्हणजे विचार करा ना, आपल्या मनात जेही प्रश्न असतील ते स्वामींना नक्की विचारून बघा. स्वामी तुम्हाला उत्तर देतील आणि त्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून नक्की हे म्हणजे अंमलात आणा. असं नका करू, की नको मला नाही आलं तरी पण मी ते करू. मी स्वतः खूप प्रयत्न करून तो उत्तर बदलायचा प्रयत्न केला, पण नाही केलं. तुम्ही ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओ खाली नक्की श्री स्वामी समर्थ कमेंट करा.